गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून आजच आपलं डीमॅट अकाउंट ओपन करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, काल आपण मार्केटमध्ये पाहिलं की काल मार्केटमध्ये एक सडनली फॉल आला, कारण तेव्हा FI सेल करत होते आणि त्यानंतर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं बाईंग करायला सुरुवात केलं आणि मार्केट शेवटच्या 1 तासामध्ये पुन्हा जे दिवसभरामध्ये 200 पॉईंटच्या आसपास डाऊन झालं होतं ते रिकवर झालं. म्हणजेच काय, आपण याला शॉर्ट कव्हरिंगसुद्धा एक प्रकारे म्हणू शकतो. परंतु दिवसेंदिवस FIच्या ज्या शॉर्ट पोझिशन्स आहेत तर त्या इन्क्रीज होत चाललेल्या आहेत, वाढत चाललेल्या आहेत. कालसुद्धा त्यांनी 24,000 आणि 23,800 या ठिकाणी खूप साऱ्या शॉर्ट पोझिशन्स क्रिएट केलेल्या आहेत वीकली आणि मंथली बेसिसवर. त्यानंतर आज आहे निफ्टीची एक्सपायरी, त्यामुळे आज नक्की काय होईल ते पाहणं जास्त गरजेचं आहे. त्याआधी जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं, कारण आज मेजरली जे ट्रिगर्स आहेत तर ते इंटरनॅशनल ट्रिगर्स आहेत. काल US मार्केट हे ऑलमोस्ट फ्लॅट क्लोज झालेलं आहे, कारण तिथे जेव्हा मार्केट सुरू होतं तेव्हा फेडचे जे मिनिट्स आहेत तर ते आउटकम आलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आता जे रेट कट्स आहेत तर ते स्लो डाऊन होतील. जसं की आपण पाहिलं आहे की जेव्हा काल मार्केट पडलं होतं तेव्हा तो सर्व्हिस PMI डेटा आला होता आणि त्यावरूनच ॲझम्पशन लावलं गेलं होतं की आता जे काही रेट कट्स आहेत तर ते हळूहळू स्लो होतील. परंतु ते ऑलरेडी फॅक्टर्ड इन झाल्यामुळे मार्केट काल पडलेलं नाही, हे लक्षात घ्या. परंतु तिथे बॉन्ड यील्ड जो आहे तर तो शूटअप झाला आहे. त्यानंतर जो डॉलर इंडेक्स आहे तो देखील शूटअप झालेला आहे. म्हणजेच काय की या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या ज्या काही इमर्जिंग मार्केट्स आहेत लाईक इंडिया असेल, तायवान वगैरे, तर ह्यांच्यासाठी खूप बॅड न्यूज आहे. आणि त्यामुळेच आपण पाहतोय की आपण जे आहे ते आपण 200 डे मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास ट्रेड करतो आहोत, परंतु तिथनं वर जाण्याची आपली हिंमत होत नाही. त्याच्यामागे बेसिकली रिझन हेच आहे. USचा जो 10 इयर बॉन्ड यील्ड आहे तर तो शूटअप होतोय. त्यानंतर जे डॉलर इंडेक्स आहे तर तो हायर साईडला आहे. त्यामुळे त्यांना ते परवडत नाही आहे इन्व्हेस्टमेंट करणं. त्यासाठी डॉलर कूल डाऊन झाला पाहिजे आणि बॉन्ड यील्ड खाली आला पाहिजे, तर इमर्जिंग मार्केट्स वर जातील, हे लक्षात ठेवा. आता हे झाले इंटरनॅशनल. त्यानंतर आपले जे ADRs तिथं काम करत आहेत त्याच्यामध्ये HDFC बँकचा ADR ऑलमोस्ट 1.5-2% डाऊन आहे. त्यानंतर ICICI बँकचा ADRसुद्धा 1.5% डाऊन आहे. फक्त इन्फोसिस ADR जो आहे तर तो ग्रीनमध्ये क्लोज आहे. त्याचा इम्पॅक्ट आपल्याला आज इकडे सुद्धा पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आज US मार्केट क्लोज आहेत, त्यामुळे तिकडनं आज रात्री तरी कुठल्याही प्रकारचे क्यूज फार येणार नाही आहेत, जिओपॉलिटिकल काही टेन्शन्स सोडले तर. जर आपण एशियन मार्केट जर पाहिले तर हे बॉन्ड यील्ड शूटअप झाल्यामुळे मोस्टली मार्केट्स डाऊन आहेत आणि आपल्याकडे मार्केटमध्ये जो 23,500 आहे तो डिफेंड करण्याचा फार ॲग्रेसिव्हली प्रयत्न केला जातो आहे. त्यामुळे आजही आपल्याकडे फार काही शॉर्ट कव्हरिंग होऊन मार्केट शूटअप होईल आणि 24,000 ब्रेक करेल असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा 23,800 जरी ब्रेक करेल असं वाटत असेल तरी त्याची पॉसिबिलिटी फार कमी आहे, किंवा ऑलमोस्ट नाही असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण जोपर्यंत बॉन्ड यील्ड खाली येत नाही तोपर्यंत तो डॉलर इंडेक्सला कूल डाऊन करायला मदत करणार नाही आणि तोपर्यंत इमर्जिंग मार्केट्समध्ये जो इन्फ्लो आहे तो मोठ्या प्रमाणावर येणार नाही आणि त्यामुळे प्रॉब्लेम राहणार आहे. त्यानंतर काल जर आपण FIचा डेटा जर पाहिला तर FIनं 3,300 कोटींचं सेलिंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 2,700 कोटींचं बाईंग केलेलं आहे. म्हणजेच नेट टू नेट इन्स्टिट्यूशनल फिगर जर पाहिली तर ती नेगेटिव्ह आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे ती म्हणजे जे 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज आहे ते आणि जे 50 डे मुव्हिंग ॲव्हरेज आहे तर याच्यामध्ये जो गॅप असतो ना तर तो गॅप आता नॅरो होत चाललेला आहे. म्हणजेच काय की 50 डे मुव्हिंग ॲव्हरेजसुद्धा आता डाऊन साईडला ट्रॅव्हल करत आहे. ॲक्च्युली पाहिलं तर ही एक नेगेटिव्ह गोष्ट असते, परंतु पाहिलं तर ही गोष्ट पॉझिटिव्हसुद्धा असते. कसं ते सांगतो. जनरली काय होतं की जर 50 डे मुव्हिंग ॲव्हरेजनं 200 डे मुव्हिंग ॲव्हरेजला जर क्रॉस केलं डाऊन साईडला तर त्याला डेथ क्रॉस म्हणतात आणि त्यानंतर मार्केट सडनली फॉल व्हायला सुरुवात होतं आणि त्यानंतर फ्रेश सेलिंग त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. परंतु बऱ्याचदा काय होतं की जेव्हा 50 डे मुव्हिंग ॲव्हरेज 200 डे मुव्हिंग ॲव्हरेजच्या अगदी जवळ येतं आणि तिथनं जर आपण काय म्हणतो की फ्रेश इन्स्टिट्यूशनल बाईंग जर सुरू झालं तर मार्केट सडनली अपसाईड पकडतं
हे सुद्धा घडतं. म्हणजेच काय की आता आपण समजू शकतो की तुम्ही 50 डे आणि 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजला क्लोजली वॉच करा इथनं पुढे काही दिवस. तुमच्या लक्षामध्ये येईल की जेव्हा जेव्हा आता हे मार्केट एकदम नॅरो होत जाईल 50 डे आणि 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या लाईन्स, तर पॉसिबिलिटी आहे की मार्केट कुठल्या ना कुठल्या बाजूला मोठा मुवमेंट देणार आहे. मग आयदर डाऊन साईड असेल अदर अपसाईड असेल, ते आपल्या हातामध्ये नाही आहे. परंतु मार्केटमध्ये मुवमेंट येणार आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये, एवढं मात्र आपल्याला त्या 2 लाईन्स आपल्याला दाखवत आहेत. तर मग पाहूयात की कुठल्या बाजूला ते ट्रॅव्हल करत आहे. परंतु आज जर आपण आपल्या मार्केटमध्ये पाहिलं तर बँकिंग स्टॉक्स काही फार चांगलं करतील अशी अपेक्षा नाही आहे. कारण पूर्णपणे बँकिंग स्टॉक्सवरती प्रेशर राहणार आहे. जे फेडचं आउटकम आलेलं आहे त्याचंसुद्धा आणि बॉन्ड यील्डचं सुद्धा. त्यामुळे फार काही अपेक्षा आज मार्केटकडनं करू नका. आणि आज त्यात गुरुवार आहे आणि त्यातही कॉल रायटर फार शार्पली त्याच्यामध्ये बसलेले आहेत. त्यामुळे आपल्याला आपण पाहू शकतो की मार्केट एका रेंजमध्ये ठेवूनच एक्सपायर केल्याचं काम आज होऊ शकतं. परंतु मार्केट मे बी उद्या ट्रेंडिंग राहू शकतं. परंतु उद्या जर राहिलं नाही तर सोमवारी मात्र खूप हायली पॉसिबिलिटी होईल मार्केट ट्रेंडिंग राहण्याची. त्यामुळे आजचा दिवस सोडून उद्या आणि सोमवार हे दिवस जरा महत्त्वाचे राहणार आहेत. तर मग पाहूयात की येणाऱ्या काही दिवसांमध्ये काय घडते ते. परंतु सध्या मार्केट थोडंसं इंटरेस्टिंग मोडवरती आहे एवढं मात्र नक्की. आणि त्यातल्या त्यात आज TCSचा रिझल्ट आहे. त्यामुळे तुम्ही TCSवरती लक्ष ठेवा, इन्फोसिसवरती लक्ष ठेवा आणि रिलायन्स इंडस्ट्रीजवरती लक्ष ठेवा. तर मग मित्रांनो, गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट एक 50 ते 40 पॉईंट गॅप डाऊन ओपन होत आहे, विच इज ओके. कारण मार्केटमध्ये काल जे शेवटी शॉर्ट कव्हरिंग झालं तर तो गेन जो आहे तो वाईप आउट होत असतो. त्यामुळे फार काही काळजी करण्याचं कारण नाही. परंतु जोपर्यंत 23,500 डाऊन साईडला व्हायलेट होत नाही तोपर्यंत काळजी करण्याचं कारण नाही. कारण तिथे खूप जास्त पुट रायटिंग झालं आहे आणि हायर साईडला 23,800 आणि 24,000 या ठिकाणी खूप जास्त कॉल रायटिंग आहे. म्हणजेच काय की मार्केटला आज डाऊन साईडला 23,500, हायर साईडला 23,800 या लेवलमध्ये एक्सपायर करण्याचा फार मोठा प्रयत्न आज केला जाईल. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.